कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी नार्वेकर, विधान परिषदेचे अध्यक्ष आदरणीय सभापती आदरणीय राम शिंदे साहेब, सन्माननीय या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे नीलमताई गोरे, व्यासपीठावर उपस्थित असणारे आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्यातील सर्व दिग्गज मान्यवर मंत्री, आमदार, खासदार, माजी खासदार आणि तमाम सर्वजण की जे प्रतापसिंह जाधव साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं आम्ही जाहीर करतो। मंडळी, कार्यक्रमाची सांगता आपल्या पोलीस बँड तर्फे राष्ट्रगीताची धून वाजवून करण्यात येईल, त्यामुळे सर्वांना विनंती आहे की सगळ्यांनी राष्ट्रगीतासाठी उभं राहावं। अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झालाय हे आम्ही जाहीर करतो। बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शाहू महाराज की। धन्यवाद। मुख्य संपादक पत्रमहर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा 80वा वाढदिवस आज कोल्हापूरमध्ये संपन्न झालेला आहे आणि मोठ्या दिमाखात हा कार्यक्रम साजरा झाल्याचा आपण पाहतोय। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवारांच्या हस्ते सुद्धा डॉक्टर जाधव यांचा सत्कार करण्यात आलेला आहे। सिंहायन आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा यावेळी झालेलं आहे। पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा यावेळी पार पडलेला आहे। 5.5 दशक संपादक पद भूषवणाऱ्या पत्रमहर्षींचा गौरव सुद्धा झाल्याचं आपण पाहिलं। अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते आणि या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे आपण पाहिलं आणि 5.5 दशक संपादक पद भूषवणाऱ्या पत्रमहर्षींचा गौरव करण्यात आला आणि तेच आपण थेट लाईव्ह दृश्य कोल्हापूरमधून पाहत होतो। हा सत्कार नुकताच पार पडलेला आहे, झालेला आहे। कोल्हापूरमधील पोलीस परेड ग्राउंडवर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा पार पडलेला आहे। डॉक्टर प्रतापसिंह जाधव आणि त्यांच्या पत्नी गीता देवी जाधव यांचा नागरी सत्कार करण्यात आला। शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं। डॉक्टर जाधव यांच्या 80 वर्षांच्या कारकिर्दीचा आढावा घेणाऱ्या सिंहासन या आत्मचरित्राचं प्रकाशन सुद्धा यावेळी संपन्न झाल्याचं आपण पाहिलं।
पुढारीचे समूह संपादक डॉक्टर योगेश जाधव यांनी सुद्धा यावेळी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं. आणि याच सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती सुद्धा होती, आपण पाहिली. ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरमधून. डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा नागरी सत्कार संपन्न झालेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवारांच्या हस्ते डॉक्टर जाधव यांचा सत्कार संपन्न झाला. Thank you.